हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। रोजच्यासारखी सकाळी आज 6 वाजता उठला आणि सगळ्यात आधी बर्फानासाठी गेला। घरी आलो, मग दूधमध्ये आईस्क्रीम फ्लेवर साखर टाकून त्याला मिक्स केलो। चांगला मिक्स करून त्याला आईस्क्रीमच्या डब्यामध्ये भरलो। मग त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकून मीठ सोडलो। तोपर्यंत भात वगैरे मांडून घेतलो आणि आईस्क्रीम फिरवणी स्टार्ट केली। 1-2 घंटे फिरवल्यानंतर आईस्क्रीम आपली रेडी झाली। बघू शकता आईस्क्रीम कशी दिसून राहिली। आता आपली आईस्क्रीम विकण्यासाठी रेडी आहे। पुन्हा त्याच्यामध्ये बर्फ आणि मीठ टाकून थर्मस पॅक करून ठेवला। रात्री मटकी म्हणून होती, मला बहुत गरमी लागत आहे। मग तिला पाण्यामध्ये डुबवून ठेवलो। सकाळी उठून पाहतो तर काहीची चांगली फुगून बसली आहे। मग फुगू देस म्हणलो, आता इले भाजी बनवून टाकतो। भाजी वगैरे बनवून झाली। म्हटलं आता बहुत गरमी लागत आहे, चला आंघोळ करूया। तर कायच्या माझी इकडे भांडे वाट पाहत आहेत। साला ये दुख काय खत्म नाही होता बे। लोक म्हणते एकटा राहतेस तर लग्न काऊन नाही करायस। मी म्हणलो लग्न केल्यावर तर बायकोचे बी भांडे मध्येच घासायला लागतील। आंघोळ वगैरे करून जेवण केलो आणि आपला ठेला सजवलो। बघू शकता ठेला माझा कसा दिसून राहिला, कमेंट करून नक्की सांगा। ऊन बघून तर जाऊशा वाटत नाही, पण काय कराल, पोटासाठी मेहनत करायचा लागतो। मग आपला ठेला बाहेर काढलो। थोड्या दूर गेल्यानंतर मला आपले कस्टमर मिळाले। मग त्यांना आईस्क्रीम वगैरे दिलो। अशा प्रकारे मला इथं 30 रुपयाची बोवणी झाली। मग एक लहानसा मुलगा आला, तो आपल्या मोबाईलमध्ये मस्त व्हिडिओ पाहत होता ना। आजकालचे पोरं मोबाईलशिवाय राहत नाही। मग त्याला आईस्क्रीम वगैरे बनवून दिलो। त्याच्या हातामध्ये आईस्क्रीम मावत नव्हते, मग त्याला बरोबर ॲडजस्ट करून दिलो। मग माझ्याकडे हळूहळू कस्टमर येत गेले। 4-5 आईस्क्रीम विकून झाले। मग एका बापूला मी दिसलो, तो माझ्याकडे धावधाव आला। मग तो माझ्या डेलीच्या कस्टमर, मग त्याला बी आईस्क्रीम बनवून दिलो। मग हे 2 चिमुकले आले, मग यांना बी आईस्क्रीम बनवून दिलो। मग इथून समोर निघलो। दुपारचे 2 वाजले आणि पूर्ण गावामध्ये सन्नाटा झाला। सगळे लोक आपापल्या घरी झोपून होते। मग इथे 1 बी रुपया नाही झाला। मग इथून पुन्हा मी समोर गेलो। रोज उन्हामध्ये फिरून साला काळा पडलो। आता 1 बी पोरकी नाही पाहिजे माझ्याकडे। मग या कांबळे भावच्या पाणठेल्यामध्ये येतो। इथं 10-15 मिनिटं रेस्ट करतो। इथे चाय वगैरे 1 नंबर मिळते। मग इथून चाय वगैरे पितो आणि मग समोर निघतो। मग पुन्हा समोर गेलो। समोर गेल्यानंतर 2 चिमुकले माझ्याकडे पुन्हा धावत आले ना। आपले कस्टमर म्हणला तर हे चिमुकलेच आहेत ना, आपल्याला बी लहान पोरं बहुतच आवडतात। मग याला आईस्क्रीम वगैरे बनवून दिलो। या लहानच्या मुलीच्या चेहऱ्यावर बढिया स्माईल आली। सायंकाळचे 5 वाजले। दिवसभर उन्हामध्ये फिरून चेहरा पूर्ण लाल झाला आणि डोळे पण लाल झाले। आईस्क्रीम पण आता थोडीशी वाचली आहे। आता थोडीशी आईस्क्रीम विकून झाल्यानंतर मग मी पण घरी जातो। मग तेवढ्यात एक भाव भेटला, त्यानं पूर्ण आईस्क्रीम घेऊन टाकली। मग आईस्क्रीम खतम झाली। मग मी घराचा रस्ता पकडलो। घरी जाताना मला असं वाटलं की चायनीज खाऊया। मग चायनीज वगैरे घेतलो आणि घरी गेलो। तर मित्रांनो, दिवसभराची कमाई आपली एवढी झाली, मोजलो नाही, पण आपल्या मालाचे पैसे काढून रोजी निघली। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर सपोर्ट करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।